मराठा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार सरकार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। संविधानाच्या चौकटीमध्ये राहून सरकार विचार करतंय असंही त्यांनी स्पष्ट केले। तसंच या प्रकरणामध्ये कुणीही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या ऑफिसमधल्या गणरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी दिलेला आहे। आतापर्यंत मराठा समाजाच्या हिताचे निर्णय हे फक्त 2014 ते 2025 यामध्ये झाले आणि तेही ज्या काळामध्ये युतीचं सरकार पहिले माझ्या नेतृत्वात होतं, मग शिंदेजींच्या नेतृत्वात होतं, आता पुन्हा माझ्या नेतृत्वात आहे। या सरकारनेच आतापर्यंत मराठा हिताचे निर्णय घेतले आहेत। पहिलं आरक्षण मी दिलं, दुसरं आरक्षण शिंदे साहेबांनी दिलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी स्ट्रेंथन केलं, त्यातनं 1.5 लाख मराठा तरुण हे उद्योजक झाल्यात। 13,000 कोटी रुपयाचं त्यांना आज कर्ज बिनव्याजी मिळालेलं आहे आणि आता ते नोकरी मागणारे नोकरी देणारे झालेले आहेत। मराठा तरुणांकरता आपण त्या ठिकाणी शैक्षणिक सवलती दिल्या, फीची सवलत दिली, आपण त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची सोय केली, जेणेकरून कुठे जर ॲडमिशनही मिळाली आणि फी जरी भरली तरी राहायचं कुठे हा प्रश्न असतो, त्याकरता निर्वाह भत्ता आपण भाऊसाहेब देशमुख निर्वाह भत्ता योजना त्या ठिकाणी सुरू केली। आपण सारथी एक संस्था सुरू केली की ज्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना IAS IPS होता आलं पाहिजे। आज तुम्ही बघा त्या संस्थेमुळे IAS IPS MPSC सगळीकडे स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का हा मोठ्या प्रमाणात वाढला। त्यामुळे सर्वांगाने मराठा समाजाला मदत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या काळात आपण केलं आहे, न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आताही मला असं वाटतं की न्यायाच्याच भूमिकेत आम्ही आहोत। आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेल्या आहेत, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर आत्ता 10% आरक्षण आहेच मराठा समाजाला, आरक्षण कुठेही गेलेलं नाही। आत्ता एवढ्या आम्ही जागा काढल्या त्यातही मराठा समाज आलेला आहे, ॲडमिशन्समध्येही मराठा समाजाला मिळालेल्या। आता त्यांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, त्याच्यावरही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। आज आमची मंत्रिमंडळ उपसमिती बसलेली आहे। शेवटी आपल्याला एखादा निर्णय फक्त कोणाला खुश करण्याकरता घेता येणार नाही, तो संविधानाच्या चौकटीत टिकला पाहिजे, तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे। नाहीतर आज आपण कोणाला तरी खुश करायला एखादा निर्णय करू आणि उद्या तो निर्णय टिकला नाही की त्यानंतर अधिक टीकेचं धनी आपल्याला व्हावं लागेल। त्यामुळे सगळे कायद्याची तपासणी ही योग्य प्रकारे करून आम्ही तो प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की हा एक सामाजिक प्रश्न आहे, याला राजकीय प्रश्न करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, काही लोक त्याच्यावर पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात, पण मी त्यांना सांगतो की ते पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्यांचं तोंड भाजेल। त्याच्यामुळे असा पोळी भाजण्याचा प्रयत्न सामाजिक प्रश्नात कोणीच करू नये असं माझं मत आहे।